वळूया पुढच्या बातमीकडे। एसआयटी अधिकारी हिमांशू पोलीस क्लबमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात अशोक खराची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एसआयटी अधिकारी हिमांशू हे पोलीस क्लबमध्ये दाखल झालेत आणि थोड्याच वेळात अशोक खराची पुन्हा चौकशी केली जाणार। कालच अशोक खराची साधारण 7 तास चौकशी झालेली होती आणि आज पुन्हा एकदा त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कॅप्टन अशोक खरात याचे अनेक कारनामे उघडकीला येत आहेत। त्याचबरोबर या संदर्भात आता एसआयटीने सुद्धा या संपूर्ण चौकशीला वेग दिलेला आहे। महिलांचं जे शोषण झालेलं आहे, त्याचबरोबर जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत आणि त्याचबरोबर मालमत्ता असेल, या संपूर्ण अनुषंगाने वेगवेगळ्या कंगोऱ्यातून हा संपूर्ण तपास केला जातोय आणि आता या संपूर्ण तपासासाठी पुन्हा एकदा त्याची चौकशी केली जाणार आहे। एसआयटी अधिकारी हिमांशू पोलीस क्लबमध्ये दाखल झालेत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय आताची सगळ्यात मोठी बातमी, कॅप्टन खराची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? साधारण किती वाजता या चौकशीला सुरुवात होऊ शकते? नक्कीच खरं तर एसआयटीचे सर्व अधिकारी जे आहेत ते नाशिकच्या हिमांशू ह्या क्लब येथे दाखल झालेले आहे। याच ठिकाणी एसआयटीची जी टीम आहे ती अशोक खराची चौकशी करत आहे आणि आता थोड्याच वेळात सगळे जे अधिकारी आहेत, ज्यात नाशिक ग्रामीण असेल, नाशिक शहर पोलीस असेल आणि त्याचबरोबर नगरचे पोलीस असेल, हे सगळे जण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्यांच्या तपासात सुरू आहे या सगळ्याबाबत आता सध्या सगळे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि या अधिकारी सध्या आता या सगळ्यांची जे काल चौकशी झाली होती, काल जाब जबाब झाला होता, त्यांची सगळी पडताळणी करताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात खरं तर कॅप्टन खरातला याच ठिकाणी पुन्हा एकदा चौकशीसाठी दाखल करण्यात येणार आहे। कारण कालच काही 3 महिलांनी पुन्हा एकदा एसआयटीकडे याबाबतची तक्रार दिलेली आहे। यामुळे आता ह्या बाबीची देखील मोठ्या प्रमाणात चौकशी होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एसआयटी सोबत आयकर विभागाचे अधिकारी देखील या एसआयटी बरोबर या अशोक खरातची चौकशी करणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्याला मिळते। तर अजून देखील 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती अशोक खरात याला ह्याच एसआयटी कार्यालयामध्ये घेऊन येणार आहे आणि पुन्हा एकदा त्याची सगळ्या बाजूनी चौकशी करण्यात येणार आहे। धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी।